आजच्या दुसऱ्या दिवसाची जी हरिकीर्तन रूपी सेवा आहे ते श्री गुरु बाबांच्या आज्ञेने माझ्या पामराच्या वाटेला आलेला आहे. आजचा जो अभंग मी सेवेकरता निवडला हा वेदशास्त्र संपन्न वेदांताचार्य श्री गुरु भगवान बाबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. आणि या अभंगातून श्री गुरु बाबा म्हणतात की बाबा हो, तुम्हाला जर का सुख पाहिजे असेल, आता सुख त्या ठिकाणी आपण भलत्याला सुख म्हणतो बरं का, पण जे काही खरं सुख आहे म्हणजे आपल्याला आता जे संसारापासून सुख प्राप्त होतं हे त्या ठिकाणी क्षणिक सुख आहे. पण निरंतर जर का आपल्याला सुख प्राप्त करून घ्यावं असं वाटत असेल तर काय करावं लागेल? सुख व्हावे ऐसे जरी वाटे मनी पांडुरंगा चरणी लीन होई. तुला जर का सुख पाहिजे असेल ना बाबा, तर तुला काय करावं लागेल? पांडुरंगाच्या चरणी लीन व्हावं लागेल. सुख व्हावे ऐसे जरी वाटे मनी पांडुरंगा चरणी लीन व्हावी. नको दंभ धरू अहंकार ताठा नागविला मोठा आजवरी. आणि महाराज तुमच्या आमच्यामध्ये जो पदर आहे पदर आहे म्हणजे देव आणि आपण, देवामध्ये आणि आपल्यामध्ये जो महाभयानक पडदा जर का कोणता असेल तो म्हणजे षडविकाराचा. काम क्रोध मत मत्सर दंभ आणि अहंकार हे षडविकार त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये भरलेले आहे. हे षडविकार जोपर्यंत मनुष्याचे निवृत्त होत नाही तोपर्यंत त्याला देवाचं दर्शन होत नाही आणि संताचं दर्शन होत नाही. म्हणून नको दंभ धरू अहंकार ताठा, याच्यामध्ये षडविकारापैकी 2 सांगितले बाबांनी, दंभ आणि अहंकार. हे काय करतो? टाकून दे. नको दंभ धरू अहंकार ताठा नागविला मोठा आजवरी. आणि आतापर्यंत प्रत्येक शास्त्रामध्ये पहा, संत वाङ्मयामध्ये पहा, ज्याने ज्याने आपल्या जीवनामध्ये दंभ आणि अहंकार या 2 गोष्टी आत्मसात केल्या ना, त्याला त्याची त्या भर सभेमध्ये फजिती झाली. आतापर्यंत त्या ठिकाणी रामायण साक्ष आहे, महाभारत साक्ष आहे, संत वाङ्मय सुद्धा त्याला साक्ष आहे. म्हणून नको दंभ धरू अहंकार ताठा नागविला मोठा आजवरी. बुद्धी धरोनिया होई रे सावध काहीतरी बोध करी मना. आहे की नाही? बुद्धी धरोनिया होई रे सावध, हा, नको करू वध आपुला तो. या ठिकाणी बाबा म्हणतात की बुद्धी धरून तू काय होय? त्या ठिकाणी सावध होय. म्हणजे तुम्ही आम्ही सावध नाही का? तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सावध आहे, पण ज्या ठिकाणी आपलं अहित आहे त्याच ठिकाणी आपण सावध आहे. मग अशा वेळेस काय होतं? ज्या ठिकाणी आपलं अहित आहे त्या ठिकाणी आपण जर का सावधान आहे, ज्या ठिकाणी आपलं खरं हित आहे त्या ठिकाणी जर का आपण असावधान असू तर आपण मेलोच ना. त्याच्यात दुसरं शंका काय घ्यायचं काम आहे? म्हणून ज्या ठिकाणी आपलं हित आहे त्या ठिकाणी सावध राहा. भगवान म्हणे हे वर्म गूढ संता पायी उघड येईल कळो. आणि हे जे आतापर्यंत बाबा म्हणतात मी 3 चरणामध्ये तुला सांगितलं ना बाबा, तर हे वर्म कसे आहे? गूढ आहे. जोपर्यंत तू संताची शरणांगती पत्कारत नाही तोपर्यंत तुला हे वर्म समजत नाही. हा हजारा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आता पहा, या ठिकाणी विषय असा आहे की तुम्ही आम्ही जे सामान्य जीव आहे ना, आता तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त कशा करता झाला हेच आपल्याला त्या ठिकाणी माहिती नाही. ऐका बरं का, तुम्हाला आम्हाला हा नरदेह कशा करता प्राप्त झाला हेच तुम्हाला आम्हाला माहीत नाही. पण खरं विषय असा आहे, जोपर्यंत दृष्टांत एखादा दृष्टांत आपल्याला कोणी सांगत नाही तोपर्यंत सिद्धांत समजत नाही असं म्हणतात ना. त्या ठिकाणी सुखरूप नाही का? संसार सुद्धा सुखरूप आहे बरं का. संसार सुद्धा तसा काही वाईट नाही, संसार चांगलाच आहे. पण आपण काय करतो? ज्याच्यामध्ये सुख शोधायचं त्याच्यात सुख शोधत नाही. आता विषय असा आहे की एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. मग संसार वाईटच आहे असं काही नाही, त्या संसारिकाला सुद्धा त्या ठिकाणी धन्यता दिली. एखाद्या संन्याशाला एखाद्या ब्रह्मचार्याला नाही त्या ठिकाणी धन्यता दिली. धन्य तो संसारी दयावंत जो अंतरी, किंवा बरेचसे 2-3 त्या ठिकाणी व्याख्या केलेली आहे. संसार सुद्धा त्या ठिकाणी चांगला आहे, पण संसार कसा करायचा असं म्हणतात की भले मोठे ताटामध्ये पदार्थ आहे. आता आम्ही सगळेजण संसार करतात, पण भले मोठे ताटामध्ये पदार्थ आहे, त्याच्यामध्ये बासुंदी आहे, श्रीखंड आहे, आम्रखंड आहे, पुरणाची चपाती आहे, किंवा पापड सांडे कुरडे काय जे असेल ते आहे.
आणि त्याच्यामध्ये एका बाजूला काय करतात, कोणाला चव येण्याकरता चटणी टाकतात. चटणी एका बाजूला टाकतात ती चटणी. आता चटणी तुम्हाला समजते ना इकडे चटणी. हा, आता काय झालं, हे भाषेमध्ये भरपूर फरक असतो पहा. आम्ही ग्रामीण भागातले आपले मराठवाड्यातले माणसं, म्हणजे तुम्हाला आमची भाषा ना आम्हाला तुमची भाषा समजा जरा जड जाते. एकदा काय झालं मी सांगतो तुम्हाला, असंच गंमत झाली. आम्ही एकदा आमचे असेच गुरुबंधू आहे, आता सगळ्यांना माहिती आहे ते मुळाव्याचे आपले बंडू भाऊ कानडे, त्यांच्या मुलीचं लग्न होतं. मग असंच माझं कीर्तन होतं रिसोडला. म्हणलं आता आपण आधी लग्नावून येऊ आणि मग रिसोड. मग लग्नाला जायचं तर आमच्याकडे फोर व्हीलर गाडी होती. त्याच्यामध्ये आम्ही 4-5 जण होतो. आमचे विष्णू महाराज होते, मी होतो, नितीन महाराज, विठ्ठल, 2-4-5 जण होते. आम्ही एका ठिकाणी, मग आता लग्नाला जायचं, 10 वाजतील बा लग्नाला. आपली जेवाची सोय नाही, काही नाही, रात्री 2-3 घास कसे तरी खाल्ले ना आलो. मग एका ठिकाणी एक आमचे जसे बाबाचे भक्त आहे, ते म्हणे तुम्ही या, आम्ही तुम्हाला काही जेवाची सुव्यवस्था करतो म्हणे. मग आम्ही गेलो आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बसलो बा जेवण्याकरता. जेवण्याकरता बसल्याच्या नंतर सगळे पदार्थ आमच्या ताटामध्ये वाढले आणि वाढल्याच्या नंतर जी घरातली माऊली होती, ती माऊली जरुजामध्ये उभी राहिली आणि पोराला म्हणते, अय बब्या बब्या. पोरग म्हणतं काय महाराज लोकांचा जरा चटका दे म्हणे. काय म्हणे, ते महाराज लोक आले ना यायला, जरा चटका दे ना म्हणे, काय चवदार तरी लागेल का म्हणे त्यांना, ती भाजीन ते पोळीन ते. आता आम्ही असा मनामध्ये विचार केला की म्हणलं बाबा आपण काही रिकामं बोललो नाही, काही चाललो नाही, काही रिकामी कामं केले नाही इथं, की हे असे चटका कोण म्हणते. त्या ठिकाणी पुन्हा ती बाई म्हणते, अय बाब्या तुला समजत नाही का, देना यांना जरा जरा चटका. तो म्हणे मा थांबला, नेमकीच तेल टाकलं तापवतो. आता म्हणलं बाबा आता चटका द्यायचा तापवतो, रिकामी कामं तर जास्तच वाटायला लागले. मग म्हणलं बाबा मी हात धुतला, म्हणलं माझं झालं, मला काही जेवायचं नाही. पण ते चटका म्हणजे मग ते पोरगा आलं आणि त्या वाटीमध्ये आम्हाला आहे का नाही, ते हे जे होतं आपलं वायल मिरच्याचा भुकटा म्हणतो आपण त्याला, तुम्हाला समजतो ना, ते वायल मिरच्याचा भुकटा तो आणला आणि आमच्या ताटात जरा जरा टाकला. मी म्हणलं हे काय म्हणे महाराज, ह्योच चटका आहे. विठोबा रखुमाई. विषय असा आहे. म्हणून काही काही भाषा असं म्हणतात की 20 किलोमीटर अंतरावर भाषा बदलत असते, म्हणून त्या ठिकाणी असं तुम्हाला समजतील भाषा. हा, काय विषय चालला होता आपला, असं त्या ठिकाणी ध्यानातून जातो बरं का बोलता बोलता. हा, जाऊ द्या. असं आहे या संसारामध्ये. त्या ठिकाणी मी सांगत होतो की जास्त पदार्थ घेतले वाढून ताटामध्ये, आणि पदार्थ वाढल्याच्या नंतर एका बाजूला अशी चटणी ठेवत असतात तोंडाला चव येण्याकरता. तर आमचे तुकाराम महाराज किंवा श्री गुरु बाबा सुद्धा सांगत असतात की संसार कसा करायचा, जशी आपण ती चटणी अशी बोटाला लावतो चाडतो ना, तसा संसार करायचा. आणि परमार्थ कसा करायचा, जसे आपण बाकीचे चुरून मुरून त्या ठिकाणी पदार्थ आणतो, इथपर्यंत हात भरेपर्यंत आपण ते पदार्थ खातो ना, तसा परमार्थ करायचा. विठोबा रखुमाई. असं आहे. जेव्हा आपण त्या चटणीसारखा त्या ठिकाणी संसार करू आणि जसं त्या बाकी स्वयंपाकासारखा आपण त्या ठिकाणी जसा परमार्थ करू ना, तेव्हाच धन्य ते संसारी. त्या संसारिकाला धन्यता दिली मायबाप. पण त्या ठिकाणी तुमचं आमचं उलट झालं. आपण काय करतो, त्या चटणीसारखा परमार्थ करतो आणि त्या जेवणासारखा आपण काय करतो, अशा प्रकारे संसार करतो. मग तुमच्या आमच्या जीवनात त्या ठिकाणी शेवटी काय आहे, दुःखच भोगावं लागतं. पण या ठिकाणी दुःख याची पलीकडे त्या ठिकाणी सुखाची व्याख्या आहे की याच्यामध्ये आपण सुख शोधतो, त्याच्यामध्ये सुख नाही. पण खरं सुख जे आहे ते पांडुरंगाच्या पायी आहे, पांडुरंगाच्या चरणी आहे, हेच संत सांगतात. सुख विठोबाचे पायी, सुख विठोबाचे पायी. तया लागी शरण जाई,
पहा सो बाबाचाच अभंग आहे. सुख विठोबाचे पायी तया लागे शरण जाई. बाबा खरं जे काही सुख आहे ना ते विठोबाच्या पायाजवळच आहे. अहो विठोबाचे जे काही मूर्तीच आहे, विठुराया माझा आनंदाचा कंद, संपूर्ण मूर्तीच जी आहे ना देवाची पांडुरंगाची, ती मूर्तीच त्या ठिकाणी आनंदमय आहे, चैतन्यमय आहे, चैतन्य स्वरूप, आनंद स्वरूप, कैवल्य स्वरूप अशा प्रकारे ती मूर्ती आहे. मग खरं सुख जर का तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल तर पांडुरंगाच्या चरणापाशी गेल्याशिवाय. आता या ठिकाणी विषय असा आहे, मला काही ते व्याकरण ते जमत नाही म्हणा, पण समचरण दृष्टी विटेवरी साजिरी ते माझे हरी वृत्ती राहो, हा अभंग श्री गुरु साखरे महाराजांनी ते ज्ञानेश्वरी मंदिरे पहा माऊलीच्या बाजूला त्या मंदिरामध्ये अभंग घेतला होता. तर महाराज म्हणतात की देवासंबंधी चरण किंवा पाय शब्द आला तर तो स्वरूप अर्थाने धरायचा आहे की नाही, स्वरूप अर्थाने धरायचा. म्हणून पांडुरंगा पायी जर का आपल्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त करून घ्यायचं, सुख विठोबाचे पायी, पायी म्हणजे त्या ठिकाणी देवाच्या स्वरूपाशी आपलं स्वरूप जर का त्या ठिकाणी विलीन केलं तेव्हाच त्या ठिकाणी खरं सुख आपल्याला प्राप्त होत असतं. पण ढोबळ मनाने आपल्याला अर्थ पाहायचा, कारण आपण जर का ते वेदांत पाठ गेलो तर ते आपल्याला जमत नाही, जमणार नाही. आता हेच मी कीर्तन करून राहिलो तर हे तुमच्या डोक्यावरून चाललं काय का असं वाटून राहिलं, आणि जर का ते पाच बसलो आपण तर मंड पाहून कीर्तन जाईल ऐकली, म्हणून तो काही आपल्याला विषय घ्यायचा नाही. पण खरं जे काही सुख आहे हे पांडुरंगाच्या पायीच आहे, पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे. पण महाराज विषय असा आहे की आम्हाला मग खरं सुख पाहिजे, आम्हाला त्या पांडुरंगाजवळ जायचं, त्या पांडुरंगाच्या स्वरूपाशी आमचं स्वरूप त्या ठिकाणी विलीन आम्हाला करायचं. मग काय करावं लागेल महाराज, तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल. कारण सगळेच आतापर्यंत जे काही महात्म्य आहे अगदी निवृत्तीनाथापासून तर श्री गुरु भगवान बाबापर्यंत प्रत्येक जण त्या चरणापाशी गेले, प्रत्येक जण त्या स्वरूपाशी एकनिष्ठ झाले. आणि तुम्हाला आम्हाला होता येणार नाही का? तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी होता येईल, पण तुमच्या आणि आमच्या तुमच्या म्हणजे आपल्या आणि देवाच्या मध्ये जो काही एक पडदा आहे तो पडदा आहे त्या ठिकाणी षडविकाराचा. आता हे षडविकार जे आहे ते प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असतात बरं का. त्याच्यामध्ये काम आहे, क्रोध आहे, काम क्रोध मत मत्सर दंभ आणि अहंकार. आता हे चारचं काही बाबांनी जास्त विश्लेषण केलं नाही, म्हणून आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे आपण काही ते पाहायचे नाही. पण शेवटचं जे आहे ते दोन आपल्याला पाहिजे, ते म्हणजे दंभ आणि अहंकार. बाकीचे असतील नसतील, कोणचं नामस्मरणानं म्हणा, कोणच्या गुरुकृपेनं ते निवृत्त झाले असेल, पण हे दोन त्या ठिकाणी प्रत्येकामध्ये असतात, ते म्हणजे दंभ आणि दुसरा म्हणजे अहंकार. आता हे दंभ म्हणजे काय, तर दंभ म्हणजे जे आपलं नाही ते अशा प्रकारे दाखवणे. आता बरेचसे त्या ठिकाणी सोयरिकीचे प्रकार असतात पहा ग्रामीण भागामध्ये. मग काय, ज्याचं लग्न करायचं त्याच्याकडे 4 एकर जमीन असते, पण पाहुणे जर का पाहायला आले तर तो मुलाचा बाप म्हणतो, भाऊ या इथून तर त्या बाबळीपर्यंत हे माझं आहे. खरं वास्तविक त्याचं नसतं, पण तो दाखवतो. आणि घराचा जर का विचार केला तर इथून घरापासून तर हे 4-5 गुंठे दिसते ना, हे आमचे, वास्तविक त्याचा एकच गुंठा असतो. समजायचं की जे आपलं नाही ते दाखवतो त्याला काय म्हणायचं, दंभ आहे की नाही. जे आपलं नाही ते दाखवतो असं ज्याच्यामध्ये आहे ते समजायचं दंभ. आणि त्याच्या पलीकडचा जो काय आहे तो म्हणजे अहंकार. हा अहंकार एवढा त्या ठिकाणी शहाणा आहे की बाकीचे त्या ठिकाणी निवृत्त होईल, पण हा कधी निवृत्त होणार नाही बाबा. आता प्रत्येकाला अहंकार आहे, कोणाला मी चांगला दिसतो त्याचा अहंकार, माझ्याकडे श्रीमंती आहे त्याचा अहंकार, मी चांगलं कीर्तन, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर का पाहिलं तर हे जे काही सगळे जीव मानवजात जे आहे ती अहंकारानेच त्या ठिकाणी भरलेली आहे. आतापर्यंत कोण कोण नागविला किंवा कोणाकोणास त्या ठिकाणी तरफडा झाला या अहंकाराने, त्याचं एक आपण त्या ठिकाणी मी तुम्हाला उदाहरण देतो आणि आपण मग पुढे जाऊ. आता पहा, याच ठिकाणी या पंचवटीमध्ये आपण वास्तव्य करतो ना, इथंच रामचंद्र प्रभूंनी ते 14 वर्ष राहिले म्हणतात. म्हणून त्यांच्या जीवनातला मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो बरं का, की अहंकार आपल्या जीवनामध्ये धारण केला तर आपली काय अवस्था होते. काय झालं, जेव्हा आपलं रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी यांनी विश्वामित्र ऋषीने आपला याग संपादन करण्याकरता त्यांना नेलं. याग सुद्धा त्या ठिकाणी संपादन झाला, पूर्ण झाला. आणि पूर्ण झाल्याच्या नंतर इकडे काय झालं की आपल्याला माहिती आहे, जनकपूर नगरीमध्ये जनक राजाची जी काही मुलगी आहे सीता आई साहेब, त्या सीता आई साहेब उपवर झाल्या. आता जनक राजाचा पणही सुद्धा आपल्याला माहिती आहे की जो कोणी शिवधनुष्याला गुण चढवेल, बाण लावेल, त्याला मी माझी मुलगी देऊन टाकील. मग आता राजाची मुलगी होती, सामान्य माणसाला ते जमतं का, श्रीमंताची मुलगी श्रीमंताला, गरीबाची गरीबाला असा विषय असतो. पण राजाची मुलगी एखादा राजा पाहावा
आणि उपवर त्या ठिकाणी आपली मुलगी त्याच्यासोबत तिचं लग्न लावून द्यावं असं जनक राजाच्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली. आणि त्याने देशदेशीचे जे काही राजे आहे, चौधरी आहे, सगळ्यांना पत्रिका पाठवली. आणि पत्रिका पाठवल्याच्या नंतर या विश्वामित्र ऋषीच्या आश्रमामध्ये रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी वास्तविक राहत होते. यज्ञ संपादन झाल्याच्या नंतर मग त्यांना सुद्धा पत्रिका दिली आणि सांगितलं त्या पत्रिकामध्ये की तुमच्या आश्रमामध्ये जे जे काही ऋषी महानुभाव संत साधू कोणी असेल त्यांना या स्वयंवराकरता घेऊन या. मग त्यांना पत्रिका दिली, सगळ्यांना पत्रिका दिल्या. सगळेजण त्या मिथिला नगरीमध्ये, जनकपूर नगरीमध्ये यायला लागले. आणि आल्याच्या नंतर आता सभा भरली. सभा भरल्याच्या नंतर सगळेजण त्या सभेमध्ये बसलेले आहे. पण हा वृत्तांत त्या ठिकाणी रावणाला समजला. आता रावणाला समजल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला माहितच आहे की रावणामध्ये अहंकाराने भरलेला राजा रावण, गर्वाने भरलेला राजा रावण त्या भर सभेमध्ये आला. आणि सभेमध्ये आल्याच्या नंतर ऐका बरं का, जनक राजाला असं म्हणतात की सगळ्या राजामध्ये ज्ञानी आणि श्रेष्ठ राजा जर का कोणता असेल तो म्हणजे जनक राजा. बाकीच्या त्या ठिकाणी जनक राजाने असं आपला मुद्दा उपस्थित करावा आणि एकाही राजाने त्याचं उत्तर देऊ नये असा तो जनक राजा. विषय असा झाला की सगळेजण भर सभेमध्ये बसलेले आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो राजा रावण त्या ठिकाणी आला. आणि आल्याच्या नंतर एवढा त्या ठिकाणी उन्मत्त झालेला होता, असा बोलायला लागला, एकेरी भाषेमध्ये बोलायला लागला जनक राजाला. अरे जनका, त्या ठिकाणी काय आहे इथे, कशा करता हे राजे तू बोलवले, म्हणजे एकेरी भाषेमध्ये. आणि काय तू असं हे काय या ठिकाणी चालू आहे असं विचारायला लागला. कोण? तो रावण. आणि विचारत असताना मग आता सांगितलं असं असं आहे, अशा अशा करता हे. मग मला तू का नाव आमंत्रण दिलं, मी का राजा नाही का, मी येऊ शकलो नसतो का, असं तसं त्याने त्या ठिकाणी हे केलं. आणि मी उचलतो म्हणे जो काही गुण शिवधनुष्य आहे त्याला मी अशा प्रकारे गुण चढवतो, बाण लावतो म्हणे. बरं म्हणे काय हरकत नाही. आणि अशा प्रकारे आता जनक राजाला थोडं वाटलं की आपल्यावर हे संकटच ओढवलं का काय बापा. पण असं होतं की तो म्हणे जर का मला तुम्ही या शिवधनुष्याला गुण लावू दिला नाही तर जानकी म्हणजे सीता मी पळून घेऊन जाईल म्हणे, तेव्हाच मानला होता तो. म्हणून त्या ठिकाणी सगळेजण शांत बसले. आणि अशा सगळ्याच्या मध्ये तो असा गेला. आणि गेल्याच्या नंतर अगदी आपले शेंड ठोकून, आपली मांडी ठोकून समोर आला. आणि समोर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो बाण उचलायला लागला. बाण उचलता क्षणी जसा तो बाण तो खाली पडला आणि बाण त्याच्या छाताडावर पडला. ऐका बरं का, तो खाली पडला आणि बाण त्याच्या छाताडावर पडला. जे काही सभेमध्ये बसलेले होते सगळेजण त्या ठिकाणी हसू लागले, त्याच्याकडे पाहू लागले. त्याची अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली, अशी अवस्था झाली की ते एकदम त्या ठिकाणी नागविला मोठा आजवरी एवढी त्याची त्या ठिकाणी अवस्था झाली. आणि अशा अवस्थेमध्ये त्याचे जे 10 तोंड होते ते मातीमध्ये खुपसले. त्याचे जे काही डोळे होते ते डोळे त्या ठिकाणी गरगर गरगर करायला लागले. मग मला सांगा, हा दंभ आणि हा अहंकार जर का एवढ्या मोठ्या बलाढ्यशाली राजा रावण, ऐका बरं का, एवढा मोठा बलाढ्यशाली राजा रावण त्याला जर का भर सभेमध्ये त्या ठिकाणी नागव करत असेल, भर सभेमध्ये त्याच्या तोंडात माती घालत असेल, दहा तोंड त्याच्या पडली हो माती, दहा तोंड त्याच्या पडली हो माती. दहा भय सभे प्रती उपजले, भय सभे प्रती उपजले. दहा तोंड त्याच्या पडली हो माती, दहा तोंड त्याच्या पडली हो माती, दहा तोंड त्याच्या पडली हो माते, प्रती उपजले. 10 तोंडा त्याच्या पडेली हो माती,
भय सभे प्रती उपजले. अशा भर सभेमध्ये तो खाली पडला आणि त्याच्या तोंडामध्ये त्या ठिकाणी माती जायला लागली असं म्हणतात की अशी त्याची त्या ठिकाणी अवस्था झाली. पण राजा जनक जो होता त्याचं हृदय हे संताचं हृदय होतं, साधूचं हृदय होतं. म्हणून जनक त्या ठिकाणी समोर आले आणि समोर आल्याच्या नंतर असं म्हणतात की बाबाच्या अभंग गाथेमध्ये सुद्धा आहे, आपला शत्रू जरी असला, आपला वैरी जरी असला, तरी संकटकाळी त्याला सहाय्य करणं हे आपलं कर्तव्य असतं. ऐका, म्हणून त्या ठिकाणी जनक राजे समोर गेले आणि समोर गेल्याच्या नंतर थोडंफार पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडामध्ये टाकलं. ज्याच्या त्या ठिकाणी ज्याच्याशी दुश्मनकी करायला आला, वैरत्व करायला आला, त्याने त्याच्या तोंडामध्ये पाणी टाकलं आणि पाणी टाकल्याच्या नंतर मग असा उठून बसला आणि उठून बसल्याच्या नंतर मग सभेमध्ये नाही बसला, असं एका कोपऱ्यात जाऊन बसला. कसा बसला? असा वर मान करून नाही बसला, असा खाली मान करून बसला. ऐका, हे कशाचं त्या ठिकाणी प्रतीक आहे? अहंकाराचं. अहंकाराने जर का कुदत आला नसता तर त्याची ही अवस्था झाली असती का? नाही. आणि पुढे पहा ना, मग रामचंद्र प्रभूचंच उदाहरण घ्या ना. अहंकार नाही, काय नाही, डोक्यावर मुकुट धारण केलेलं नाही, साधं त्या ठिकाणी जसे आले होते तसे त्या ठिकाणी बाकीचे जे काही राजे होते, महाराजे होते, कोणी त्या ठिकाणी कोणाच्या पुढे पायदळ, मागे पायदळ, पुढे हत्ती, मागे हत्ती, पुढे ऐरावत, मागे ऐरावत, त्या ठिकाणी पुढे घोडे, मागे घोडे आणि ते रथात बसेल असे आले होते. पण रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी बाकीचे गुरु विश्वामित्र आहे, रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी पायात काहीच नाही, साधे त्या ठिकाणी चालत 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 दर मुक्काम करत आले होते. ऐके नाही, अहंकार नाही, काहीच नाही. आणि आल्याच्या नंतर त्या ठिकाणी शेवटी तो बाण रामचंद्र प्रभूनेच त्या ठिकाणी उचलला आणि गुण त्याला चढवला. शेवटी त्यांच्यासोबत सीताई साहेबांचं लग्न झालं ना, आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. पण विषय असा आहे की ह्यो जो काही अहंकार, ह्यो जो काही त्या ठिकाणी दंभ आहे, राजा रावणासारख्याला जर का नागव करत असेल तर मग तुमची आमची काय अवस्था आहे. म्हणून त्या ठिकाणी बाबा म्हणतात की बाबा, हा दंभ आणि हा अहंकार तू काय कर, त्या ठिकाणी टाकून दे, धरू नको. अभंगाच्या दुसऱ्या चरणात नको दंभ धारू अहंकार ताठ, नको दंभ धारू अहंकार ताठ, नको दंभ धारू अहंकार ताठ, नको दंभ धारू अहंकार ताठ. नको दंभ धारो अहंकार ताठ, नाग अहंकार ताठ, नको दंभ धारो अहंकार ताठ, नागविला मोठा आजवारी, नागविला मोठा आजवारी. आजवारी नको दंभ धारू अहंकार, नको दंभ धारू अहंकार ताठ, नको दंभ धारू अहंकार ताठ, नको दंभ धारू अहंकार ताठ रे. हा नको दंभ धरू अहंकार ताठा, नागविला मोठा आजवरी. पण बाबा दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की बाबा, हा दंभ आणि हा अहंकार जो आहे तो काय सोडून दे, धरू नको. आता आपण त्या ठिकाणी पाहतो की माणसं सगळं सोडायला तयार आहे, पण अहंकार सोडायला तयार आहे का? अहो, थोड्या थोड्या गोष्टीचा त्या ठिकाणी अहंकार आहे. आपण त्या ठिकाणी प्रत्येक आपल्याला जीवनामध्ये दुसऱ्याचं कळलं, आपल्याच जीवनामध्ये पहा ना, थोड्या थोड्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण अहंकार धरतो. मग हाच अहंकार त्या ठिकाणी, या अहंकार आपल्यामध्ये देवामध्ये पडदा पाडणारा तो अच अहंकार आहे. ज्या दिवशी आपण अहंकार सोडून देऊ त्या दिवशी अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. ऐके नाही, ज्या दिवशी आपला अहंकार खऱ्या अर्थानं जाईल त्या दिवशी आपण देव होऊ. आता विषय असा आहे की मला या अभंगाची खरी पहिलीच बांधणी करता आली, नाहीतर हा जो अभंग आहे हा खालून वर सोडवत नेला पाहिजे होता. त्या अभंग मी वरून त्या ठिकाणी खाली सोडत चाललो, म्हणून थोडं मागं पुढं होऊन राहिलं. नको दंभ धरू अहंकार ताठा, नागविला मोठा आजवरी.
असं या ठिकाणी बाबा सांगतात. आणि हे जे काय आहे, आपण अहंकार धरतो कोणत्याही गोष्टीचा, आपण त्या ठिकाणी अहंकार धरायला नाही पाहिजे. या अहंकारानेच देव आपल्यापासून दूर गेला, नाहीतर त्या ठिकाणी आपणच देव आहे असं जोपर्यंत आपण बुद्धीमध्ये विचार करत नाही ना, तर तोपर्यंत आपल्याला समजत नाही. आहे की नाही? जोपर्यंत आपण विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला समजत नाही. आणि जोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार आहे, आपल्यामध्ये दंभ आहे, तोपर्यंत आपण काय म्हणतो, मी मरतो, मी जन्मतो, आहे की नाही, मी करतो, मी भोगतो असं. पण ज्या दिवशी आपला अहंकार आणि दंभ हा ज्या दिवशी निवृत्त होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थानं देव आणि आपण याच्यामध्ये काही साम्य आपल्याला जाणवणार नाही. आता या ठिकाणी तिसऱ्या अभंगामध्ये म्हणतात बाबा, बुद्धी धरोनिया, तिसऱ्या चरणामध्ये, बुद्धी धरोनिया होय रे सावध, नको करू वध आपुला तो. आपण आपल्या हातानेच आपला वध करून घेतो. वास्तविक बाबा हो, आपल्याला जन्ममरण आहे का? जन्ममरण विरहित आपण आहे. त्या ठिकाणी ऐका, जन्ममरण त्या ठिकाणी जे गुण आहे ते या शरीराचे आहे. शरीर जन्मतं, शरीर त्या ठिकाणी मरतं, पण खरा जो काही आत्मा आहे, हा आत्मा कसा आहे? सच्चिदानंद स्वरूपाचा आत्मा आहे. श्री गुरु साखरे महाराजांचा ते आपला विचारसागर आहे ना, संस्कृत भाषेमधला विचारसागर, त्याच्यामध्ये सुरुवातीलाच नमन आलेलं आहे पाहते, यत पूर्णम सच्चिदानंदम सर्वधिष्ठानमुच्यते निर्मलम सर्वधी साक्षी तद्धी ब्रह्म हमव्ययम. असे महाराजांनी 5 श्लोक त्या ठिकाणी लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या श्लोकामध्ये आहे की हा जो आत्मा आहे हा कसा आहे? सत चित आनंद स्वरूप आहे. सत म्हणजे सत्य, चित म्हणजे ज्ञानमय, आणि आनंद त्या ठिकाणी आनंदप्रदायक आनंद स्वरूप असा हा त्या ठिकाणी काय आहे? आत्मा आहे. पण याचा आपल्याला ज्ञानच नाही. आपण कधी बुद्धीमध्ये विचारच केला नाही. आपल्याला वाटतं की आपण जन्मतो आणि आता 4 दिवसानं म्हणा, 12 महिन्यानं, 10 वर्षानं आपण मरणार आहे. पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण विचार करू, त्या दिवशी आपल्याला समजेल की आपण त्या ठिकाणी मरणारे नाही. आपला जन्मही नाही आणि आपण मरतही नाही. आपण कसे आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून बुद्धी धरोनिया होय रे सावध, नको करू वध आपुला तू. आपल्या हातानंच आपला वध करू नको, म्हणजे मी मरतो किंवा मी जन्मतो असं म्हणू नको. बुद्धीमध्ये विचार कर, नको दंभ धरू अहंकार ताठा, नागविला मोठा आजवरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. राज माऊली तुकाराम. भगवान म्हणे हे वर्म गुण, भगवान म्हणे हे वर्म गुण, भगवान भगवान म्हणे वर्म गुण, भगवान म्हणे हे
आजवरी आजवरी नागविला नगविला मोठा आजवारी नको दंबरू अहंकार ताटा नको दंबरू अहंकार ताटा भगवान म्हणे हे वर्म गूढ संतापायी उघड कळो आले. हे जे काही वर्म आहे हे वर्म कसे आहे? गूढ आहे. हे वर्म म्हणजे कोणते? जोपर्यंत आपण दंभ अहंकार टाकत नाही तोपर्यंत देवाचं दर्शन होत नाही. हे गूढच वर्म आहे ना. आपल्याकडे लवकर डोक्यात येतं ऐकाने. जोपर्यंत त्या ठिकाणी आपण बुद्धीत विचार करत नाही तोपर्यंत मी जन्मतो मी मरतो असंच आपल्याला वाटतं. हे वर्म कसं आहे? त्या ठिकाणी गूढ आहे. मग महाराज जोपर्यंत आपण त्या ठिकाणी संतांची शरणागती पत्करत नाही. आता विषय बाबाचाच घ्या ना तुम्ही. बाबाने 18 वर्ष श्री गुरु साखरे महाराजांच्या घरी तनु मनो जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. कोणत्याही प्रकारचं गर्व नाही, कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. त्या ठिकाणी सगळं टाकून सेवाच केली. 2 विहिरी खोदल्या. त्या टायमामध्ये शेतीतलं काम करायचं हे ते. आणि जेव्हा बाबाचं अंतकरण त्या ठिकाणी 12 वर्ष सेवा करून सुवर्णाचं झालं तेव्हा कुठं साखरे महाराजांनी त्यात वाघिणीचं दूध टाकलं आहे की नाही. तसेच आता सांगतो मी तुम्हाला फुलसिंग बाबा